छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी। बघा आता आपण अति महत्वाचं ठिकाण पाहतो. आपल्या राजांचा राजदरबार याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक पूर्वी 6 जून 1674 मध्ये याच ठिकाणी पार पाडला गेला. परंतु आपले राजे म्हटलं गडदैवतांचे भक्त होते. गडदैवत म्हटलं आहे भवानी माता, जगदीश्वर म्हटलं शंकराचे आणि शिरकाई मातेचे असे काय गडदैवत होते यांचे भक्त होते. वार शनिवार 6 जून 1674 मध्ये महाराज पाटे लवकर उठतात, स्नान करतात, अंगावरती वस्त्रे घालतात, कवड्याची माल घालतात, आई भवानीला साकडे घालतात, जगदीश्वराला नतमस्तक होतात, शिरकाई मातेला वंदन करतात आणि याच नगर खाण्यातून आतमध्ये प्रवेश करतात. या दरबारामध्ये 6000 प्रजा उपस्थित होती. 6000 प्रजा उठून तिवार डोक्यातला मानाचा फिटा काढून महाराजाला मानाचा मुजरा करते. हा महाराज मानाचा मुजरा स्वीकारतात. परंतु महाराजांची पहिली नजर ही सुवर्ण सिंहासनाकडे. एक मण म्हणजे 40 किलो असं पूर्वी 1280 किलोचं सुवर्ण सिंहासन होतं बघा. आता आपल्याला इथे पंचधातूची मूर्ती पाहायला भेटते. या मूर्तीची स्थापना 6 जून 2009 मध्ये केलेली आहे. महाराजांचे 13वे वारसदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना केली बघा. वरती जे छत्र पाहायला भेटतं ना, छत्रातल्या इतिहासामध्ये मेघडंबरे असं म्हटलं जातं बघा. ह्या मेघडंबरीची स्थापना 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेधर सिंग यांच्या हस्ते मेघडंबरीची स्थापना केली. आणि अति महत्वाचं ठिकाण म्हटलं, या मेघडंबरीच्या खाली 3 खिडक्या पाहायला भेटतात. या खिडक्यांच्या आतमध्ये एक दगड आहे. त्या दगडावरती आपल्या राजांचं पूर्वीचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याचं टोकन वितिकत खान याने गडाचे वार घातले, वितलवलं ते लुटून नेलं बघा. आता आपण इथे पंचधातूची मूर्ती पाहतो. महाराजांची पहिली नजर ही सुवर्ण सिंहासनाकडे, दुसरी नजर ही भरलेल्या राजदरबारात. 6000 प्रजा उपस्थित या दरबारामध्ये होती. 6000 प्रजा उपस्थित असून सुद्धा महाराजांचा अंत करून भरून येतं. अंत करून भरून येण्याचं कारण काय? ज्या मावळ्यांवरती आपण हिंदवी स्वराज्य लढवलं ते काय एक शूरवीर मावळा महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित नव्हता बघा. तिथे 3 पायऱ्या 3 पायऱ्या चढताना महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे, दुसरी पायरी चढतो मुरारबाजी, तिसरी पायरी चढतो तानाजी मालुसरे. अशा शूरवीर मावळ्यांची नावे घेत महाराज लटलट त्या पहिल्या सिंहासनापाशी आरूढ झाले. काशीवरनं गागाभट आले होते. 6000 मोरांचा राज्याभिषेक घातला. आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील की शिवनेरीच्या काल्या मातीमध्ये खिलणारं बाल माझं शुभा आज 32 मन सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होणार आहे. महाराज सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होण्यात जाताच या नगर खाण्यावरती नगारे वाजवले जातात. महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी देण्यात येते. याच दरबारात एक झलकार देण्यात येते. झलकार अशा की मागणं जय म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. असं काय ललकार देण्यात येतात. परंतु आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला म्हटलं ना, खास इंग्रजांचा वकील आलेला, याचं नाव इंद्र ऑक्झिटर. तुम्ही राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर पाहिलं असेल. व्हाईट टोपी काढून लांब केसावाला महाराजांना मानाचा मुजरा करतो बघा. याचं नाव इंद्र ऑक्झिटर. पायथ्यापासून माथ्यावरती येण्यास 4 तास लागले. 4 तासानंतर गडावरती आला. गडावरती एवढ्या इमारती समोर उभा राहिला. तो चकित झाला की मी 2 पायाचा माणूस, मला जर पायथ्यापासून माथ्यावरती येण्यास 4 तास लागले, मग महाराजांना गडावरती हत्या आणण्यास किती दिवस लागले असतील? हा प्रश्न त्याने नारायण शिवणींना विचारला. परंतु नारायण शिवणीने त्याला उलट जबाब दिला बघा. इंग्रज लोक मराठी लोकांपेक्षा फार हुशार असतात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढा. तो प्रश्न त्याने डेली डायरी मध्ये लिहून ठेवला. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर काय त्याला भेटलं नव्हतं बघा. आताचे इतिहासकार उत्तर देतात हत्तींची पिल्ले पालखीमध्ये बसून गडावरती आणली, त्यांचं पालन पोषण गडावरती केलं, लागणाऱ्या वेळेस म्हटलं येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी या इमारती समोर उभे केले बघा. इथे एक एको साऊंड देखील केला जातो. टिचकी कागद छोट्या आवाजात जर आवाज दिला ना, या कोपऱ्यातून दिला समोरच्या भिंतीपर्यंत आपल्याला ऐकायला जातो बघा. याला एको साऊंड म्हटलं जातो. कारण त्यावेळी लाईट सिस्टीम माईक सिस्टीम हे महाराज गादीवर बोललेले. हे 4 कोपऱ्यामध्ये ऐकायला कसं जाईल? 4 कोपऱ्यात कोणी खुसबुजला हालचाल केली महाराजांपर्यंत कसं ऐकायला जाईल याचा एको साऊंड आपल्याला आजही या दरबारामध्ये ऐकण्यासाठी भेटतो. परंतु या ठिकाणी पब्लिक जास्त असल्यामुळे तो दाखवण्यात येत नाही बघा. टाळी वाजवली आपल्याला रिप्लेस ऐकण्यासाठी भेटेल.
भेटते ना, याला इको साऊंड म्हटलं जातं. कारण त्यावेळी लाईट माईक सिस्टीमचा उपयोग केला जात नाही. त्यावेळी हा पूर्णपणे पॅकबंद होता. आता आपल्याला ओपन पाहायला भेटतो. ओपन मध्ये जर आपल्याला आवाज रिप्लेस ऐकण्यासाठी भेटत असेल तर पूर्वी म्हटलं जायचं माणसाचं जरी पाऊल सुद्धा खाली पडलं तरी महाराजांपर्यंत ऐकायला जायचं. असं इको साऊंड या दरबारामध्ये आपल्याला ऐकण्यासाठी भेटायला. याच्यामध्ये शंका निर्माण झाली असेल. पूर्णपणे राजदरबाराचा परिसर पाहायला मोकळा पाहायला भेटतो. हा मध्ये खडक पाहायला भेटतो. या खडकाचं म्हटलं तर दोन कारण. काही इतिहासकारांची म्हणणं म्हटलं जो उंच शिखर म्हटला जातो बघा, जो रायगडाचं सर्वात उंच टोक ते या दगडावर ते आपल्याला समजलं जातं. आणि दुसरं कारण म्हटलं तर याच्यामध्ये या दगडामुळे आपल्याला इको साऊंड असं ऐकायला भेटतो. अशी दोन कारणं याच्यावरती आज आपल्याला ऐकण्यासाठी भेटतात. ही जी इमारत पाहायला भेटते ना 52 फूट उंची आहे. याच्यावरती जाण्यास एक 32 पायऱ्या. एकदा की याच्यावरती नागारे तुतारे सगळे चौघड्या वाजले की गडाचे दरवाजे बंद केले जायचे. दरवाजे एकदा का बंद झाले की वरनं खाली जायचं कलकलतं पाणी, खलनावरती यायचा फक्त वारा. म्हणून एक शेर म्हटला जातो की जिजामाता तुम्ही जर जन्माला आले नसते तर आज अंगणामध्ये दिसली नसती तुळस. आणि शिवराय जर जन्माला आले नसते तर दिसले नसते आज आम्हाला उंच उंच मंदिरावरचे कलश, दिसले नसते आज आम्हाला उंच उंच मंदिरावरचे कलश. आता आपण पुढे जाऊन होळीचा माळ मैदान पाहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज जय.